मित्रांनो, तुमच्याही शरीरामध्ये कुठेही वेदना होत आहेत का? जसं की सतत पाठ दुखते किंवा सतत कंबर दुखते किंवा सतत मान दुखते किंवा शरीरामध्ये कुठेही वेदना होत आहेत असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देणार आहे. आता हे चॅलेंज काय आहे तुम्हाला मी सांगते. अगदी साधं सोपं चॅलेंज आहे. हे जर चॅलेंज तुम्ही स्वीकारलं तर व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्यामध्ये तुम्ही खूप बदल पाहणार आहात. तर तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जे मी 5ही योगासनं दाखवलेली आहेत ती योगासनं तंतोतंत जशीच्या तसे मी जसं करते आहे तशा पद्धतीने माझ्यासोबत फॉलो करायचे आहे. याचा फायदा तुम्हाला असं होणार आहे की जर तुम्ही कधीही योगा केला नसेल तर तुमच्या शरीराला त्या योगाची सवय लागण्याची सुरुवात होणार आहे आणि तुमचं शरीर निरोगी राहण्याच्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले योगासनं तुमच्या शरीरामध्ये कुठेही वेदना होत असेल, जसे की तुमचे पाय दुखते, कंबर दुखते, सतत पाठ दुखते, असा कुठलाही त्रास तुम्हाला असेल तर हे सगळे त्रास तुमचे हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, एकाच दिवसामध्ये 1 तासभर स्ट्रेसफुल असा किंवा शरीराला ताण देऊन करणाऱ्या व्यायामापेक्षा जर तुम्ही 10 मिनिटही सकाळी रोज स्वतःला देत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल पाहणार आहात. कुठलाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया. मित्रांनो, तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या योगासनांना. तर योगासनं करण्याच्या अगोदर आपण थोडीशी स्ट्रेचिंग करून घेऊया. आता ही स्ट्रेचिंग कशासाठी करायची, तर स्ट्रेचिंग केल्याने तुमचं शरीर जे आहे ते योगासनासाठी अतिशय छान पद्धतीने तयार होतं. तर ह्या स्ट्रेचिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा श्वास आतमध्ये आणि बाहेर सोडत तुम्हाला अशा पद्धतीने हाताची मुवमेंट घ्यायची आहे, एकदा खाली आणि एकदा वरती. यानं काय होणार आहे, तुमचं हृदय अगदी मोकळं होऊन तुम्हाला पुढच्या योगासनासाठी तुमचं शरीर तयार होणार आहे. तर आता आपण करणार आहोत पहिलं आसन. या आसनाला आपण चक्की आसन असं म्हणतो. हे आसन तुमच्या कमरेच्या, तुमच्या पाठीच्या, तुमच्या मणक्याच्या त्रासासाठी अतिशय उत्तम. आता हे करायचं कसं, जशा पद्धतीने मी बसलेली आहे तशा पद्धतीने बसून दोन्ही हात एकमेकाला फोल्ड करून तुम्हाला एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये तुमच्या हाताची पोझिशन घ्यायची आहे. आता ही मुवमेंट तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही करायचं आहे आणि तुमचे पाय, पाठीचा मणका अतिशय चांगला राहणार आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दुसरं योगासन दाखवत आहे. आता हे दुसरं योगासन जे आहे ते तुमच्या लोअर बॉडीला चांगली स्ट्रेंथ देण्यासाठी मदत करणार आहे. आता हे कसं करायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं एकदा एक पाय वरती करून होल्ड करून ठेवायचा, त्याच्यानंतर दुसरा पाय वरती करून होल्ड करून ठेवायचा. 10 सेकंदापर्यंत तुम्ही होल्ड करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला दोन्ही पाय वरती करून 10 सेकंदापर्यंत होल्ड करून ठेवायचे आहे. असं केल्याने तुमची लोअर बॉडी जी आहे ना ती अतिशय जास्त स्ट्रॉंग होणार आहे. आता आपल्याला तुमच्या पायांमध्ये, तुमच्या गुडघ्यामध्ये स्ट्रेंथ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी त्याची स्ट्रेचिंग करणं, हलकी फुलकी स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. जशा पद्धतीने मी पायाची मुवमेंट घेत आहे तशा पद्धतीने 10 वेळा, 20 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे. कुठलंही योगासन करताना तुम्हाला तुमच्या शरीरावरती ताण देऊन करायचं नाही. योगासनं हे तुम्हाला एक आनंद घेत किंवा तुमच्या शरीराला एक चांगली इम्प्रूव्हमेंट देण्यासाठी करायचे असतात. तर आता मी तुम्हाला हँड स्ट्रेंथसाठी, तुमच्या हातामध्ये स्ट्रेंथ आणण्यासाठी एक अतिशय सोपा आणि अतिशय इफेक्टिव्ह योगा दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे दोन्ही हात जवळ घेऊन नमस्कार करायचा आहे, परंतु नमस्कार करताना जितका तुम्हाला हातावरती प्रेशर टाकता येईल तितकं टाकायचं आहे. BP असेल